नमस्कार शेतकरी बांधवांनो, 26वे पेरू मार्गदर्शन शिबिर माझ्याच मळ्यामध्ये आपल्यासोबत सगळे जवळपास 18 जिल्ह्यातनं महाराष्ट्रातनं शेतकरी आलेले आहेत। विषय महत्त्वाचा आहे। थिअरी तर आम्ही समजून सांगितली, पण आता प्रॅक्टिकली मळ्यातच इथं काय कशी पद्धत असायला पाहिजे, लागवड पद्धत तुम्हाला सांगितली, पण लावल्यानंतर किती फांद्यावरती जाणारे आपण ठेवायला पाहिजे, म्हणजे मल्टी रूट सिस्टीम, मल्टी स्टेम सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, मल्टी स्टेम सिस्टीम आणि सिंगल स्टेम म्हणजे एक खोड पद्धत आणि बाकीच्या खोड पद्धतीबद्दल आपण आता सांगणार आहे। आपल्यासोबत ज्ञानेश्वर डवणे पाटील आहेत, तज्ञ शेतकरी आहेत, डाळिंब वगैरे सगळ्या याच्यामधले, तर ते आपल्यासोबत आहेत। शेतकरी पण आहेत, बरेचसे शेतकरी तिकडे पण आहेत। आता सिंगल खोड जर पद्धत जर करायला गेलं तर सिंगल खोड पद्धत जर आपण केलं तर सुरुवातीपासूनच आपल्याला स्टीम बोरर वगैरे जे आहेत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल, बरोबर। आणि दुसरी गोष्ट, मल्टी खोड पद्धत जर ठेवली तर जी आपल्याकडे आहे, खाली बघा आता दाखवा, मल्टी खोड पद्धतीमध्ये तुम्ही दाखवा, मल्टी खोड पद्धतीमध्ये किती दिसत आहे? मल्टी खोड पद्धतीत बघा 4 ते 5 ब्रँच घेतलेल्या मेन, त्या 5 ब्रँचला परत 10 ब्रँच झालेला आहे। त्याच्यामुळे या मल्टी खोडमध्ये एक जरी गेलं तर बाकीचे खोड जिवंत राहतात, मग ते आपण पूर्ण कट करू शकतो। ही पण पद्धत चांगली आहे, पण याला मग जास्त 9x5 लागवड करावं लागेल। सिंगल खोडची लागवड घन लागवड करा, बरोबर। सिंगल खोड जर करायची असेल तर घन लागवड करावं लागणार आहे, आणि मल्टी खोड पद्धत ही अशा पद्धतीने। फक्त लागवड केल्यानंतर आपल्याला करायचं काय, जेव्हा लागवड करतो, शेंडा जेव्हा आपण स्टॉप करतो, खालून जेव्हा फुटवे येतात, फुटवे आल्याच्या नंतर जे फुटवे असे आडवे जाणार आहेत, म्हणजे 40 डिग्रीपेक्षा कमी, ते काढून टाकायचे बुडाजवळून, बरोबर। आणि जे वरती जाणाऱ्या फांद्या आहेत, आता माझ्या याच्यात वरती जाणाऱ्या फांद्या साधारणतः 3, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 4 अशा आहेत, म्हणून ती असं झालंय। तुम्हाला ओळखता येणार नाहीये नक्की याच्यातलं मेन झाड कोणतं, किती झाडं लावले असं विचारतील तुम्ही शेतकरी, बरोबर ना? जाऊन दाखवलं एकच झाड आहे। आता शक्यतो खालून जमिनीपासून 1.5 फुटापर्यंत झाडाला मेनच खोड पाहिजे, त्याच्या पुढे ब्रँच पाहिजे। म्हणजे मग बाकीचे काम करायला हे पेरू जसे जातात जमिनीवर टेकलेले, ते टेकले नाही पाहिजे। पहिल्या वर्षाकरता चालतात, दुसऱ्या वर्षानंतर वरतीच पाहिजे। सगळ्यांना महत्त्वाचा विषय सगळ्यांना समजला का? चालेल, भेटूया पुढच्या नवीन विषयामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।